बंधूंनो, मी सोपान तेलखडे. आपण आज शेणखत जे आहे या शेणखत कुजवण्यावर आणि याच्या प्रक्रियेवर आपण आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सादर करून राहिलेलो आहोत. दरवर्षी संत्रा उत्पादक शेतकरी हा शेणखताचा वापर सातत्यानं करत आहे. पण शेणखताचा वापर करत असताना आपण दरवर्षी ताजं शेणखत घेतो, आपल्या शेतामध्ये आणतो. शेतामध्ये आणल्यानंतर लगेच त्याला आपण बगीचामध्ये टाकतो. पण त्याची कुठलीही प्रक्रिया, कुठलंही कंपोस्ट न झाल्यामुळं तुमच्या बुरशीजन्य रोगाचे जे बीजाणू आहे, तुमचं फायटोप्थोरा असेल, त्यानंतर तुमच्या हुमणीचे जे कोश आहे, त्याचे जे सीड स्पोर्स आहे, त्याचे जे तुमचे सीड स्पोर्स आहे, तर हे त्याचं कंपोस्टिंग न झाल्यामुळं किंवा न कुजल्यामुळं तुम्ही ते ताजं शेणखत जे शेतामध्ये टाकता, तर या शेणखतापासून सर्वात जास्त तुमच्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग, हुमणी अळी, त्यानंतर जे निमॅटोडसारखे प्रॉब्लेम आहे, तर हे प्रॉब्लेम सर्वात जास्त वाढते. आता शेणखत जर आपण म्हटलं तर शेणखत आपण कशासाठी टाकतो की आपल्या जमीनमध्ये जे सेंद्रिय कार्बनयुक्त खताचं सेंद्रिय कर्ब जो आहे, हा सेंद्रिय कर्ब एकदम अल्प प्रमाणात राहिलेला आहे. 0.001% सेंद्रिय कार्बन आलेला आहे. जोपर्यंत जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढणार नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या असेल, तुमच्या जमिनीचा pH असेल, हा लो होणार नाही. आणि शेणखत वापरल्यानंतर एकच आपलं ध्येय असते की जमिनीची सुपीकता वाढावी, जमिनीचा pH स्थिर राहावा आणि सेंद्रिय कार्बनचं सुद्धा प्रमाण आपल्या जमीनमध्ये वाढावं. पण शेणखताची प्रक्रिया न झाल्यामुळं तुम्हाला त्याचे पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट मिळत नाही. दरवर्षी तुम्ही शेणखत टाकता, पण मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही दरवर्षी शेणखत न टाकता 3 वर्षातून एकदा जरी दिलं तरी तुम्हाला त्या शेणखताचे ड्युरेशन एका पर्टिक्युलर 3 वर्षापर्यंत मिळते. पण त्याची प्रक्रिया कशी करायची, तुम्ही उदाहरणार्थ समजा 5 ट्रॉल्या शेणखत जर आणलं तर पहिले त्याला तुम्ही एका 5 ट्रॉलीला 3 ते 5 पोते सिंगल सुपर फॉस्फेट झिंकयुक्त हे टाकून पूर्ण त्याची फेरपालट करायची आणि ते सुपर फॉस्फेट टाकून त्याचा सडवा करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये जे स्पोर्स आहे किंवा त्याच्यामध्ये जे तुमचे बीजाणू आहे तुमच्या रोगाचे, ते पूर्णतः शेणखतातून त्यावेळेस जागेवरच ते नष्ट होतील. आणि नंतर त्याला स्पोरॅसिटी म्हणजे सच्छिद्र करण्यासाठी तुम्हाला जे कल्चर सोडायचं असते, त्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरेडी अर्जिनियम, तुमचं वेव्हेरिया, त्यानंतर सुडोमोनास, तुमचं मेटारायझम म्हणजे हुमणी अळीवर जगणारा जीवाणू आहे. हा जर तुम्ही त्या ठिकाणी शेणखतामध्ये कल्चर जर दिलं तर पूर्ण ते कंपोस्ट होते. आणि कल्चर दिल्यानंतर कमीत कमी 2 महिन्यापर्यंत सतत त्याला पाणी द्यायचं. आणि एका 5 ट्रॉलीला 5 किलो गुळाचं पाणी तयार करून पूर्ण त्या 5 ट्रॉल्या शेणखतावर टाकायचं आणि त्या शेणखताची फेरपालट करायची. हे जर केलं तर तुमचा बॅक्टेरिया जीवाणूचा जो काउंट आहे तो 5x10:9 एवढ्या पर्सेंटनं तो मल्टिप्लाय त्या शेणखतामध्ये बॅक्टेरिया होतात. आणि हे पूर्ण जर समजा या शेणखताला कंपोस्ट जर तुम्ही केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% मिळतात. आणि 3 वर्षातून एकचदा तुम्हाला शेणखत द्यायला मिळते. बुरशीजन्य रोगाचा सुद्धा अटॅक कमी होते, तुमचा हुमणीचा अटॅकसुद्धा राहत नाही आणि निमॅटॉड, वाळवी, खोडकिड्यासारखे प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला जमिनीमध्ये जाणवत नाही. आणि जमिनीची सुपीकता, भुसभुशीतपणा, स्पोरॅसिटी हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून शेणखत टाकताना अशा पद्धतीनं तुम्ही प्रक्रिया करून जर शेणखत दिलं आणि जे 2 महिने तुम्हाला सांगितलं आहे की पाणी द्यायचं आहे, 2 महिने पाणी दिल्यानंतर त्याला मल्चिंग असेल किंवा आपली पन्नी असेल तर या पन्नीला त्याला झाकून द्यायचं. जेणेकरून 25 डिग्री 26 डिग्री जर टेम्परेचर झालं तर या टेम्परेचरमध्ये जीवाणूचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याची संख्या वाढत नाही, जेणेकरून जीवाणू तुमच्या मृत अवस्थेत जाणार नाही. हे मल्चिंग करून जर तुम्ही झाकलं तर तुम्हाला जीवाणूची संख्या सहजपणे वाढवता येईल आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% मिळतील. धन्यवाद.